मराठी विजयोत्सव मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी यापुढे एकत्रच लढणार अशी घोषणा केली, पण मनसेचं युतीवरून ठरताना दिसत नाही. कारण उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरून काहीही बोलू नका अशा सूचना राज ठाकरेंनी नेत्यांना दिल्या. पाहूया. राज ठाकरे साहेब एकत्र राहतील की काय याची शंका आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. मराठी विजयोत्सव मेळावा झाला खरा, पण राज ठाकरे आणि मनसेची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे. कारण मनसे प्रमुखांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलायचं नाही असे आदेशच नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नये, युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी. त्यामुळे 2 दिवसातच असे आदेश दिल्यानं राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला. महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू. मराठीसाठी जे जे करायचं आहे ते करू असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर संजय राऊतांनी आमच्याकडून पुढे केलेला हात कायम आहे असं म्हटलंय. उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत. ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये. अभिनंदन करीन मी झाले एकदा होऊन ते दूध का दूध पाणी का पाणी. कारण जोपर्यंत हे एक होणार नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांची ताकद कळणार नाही. आपण त्यांचं वाक्य बघाल की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. राज ठाकरे साहेब एकत्र राहतील की काय याची शंका आहे. उद्या त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना मराठी माणसांच्या मनातनं उतरवण्यासाठी केलेला हा प्लॅन आहे. कारण उद्या दुर्दैवानं त्यांची युती झाली नाही तर उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतील की बघा, मी मराठीसाठी हात पुढे केला होता. राज ठाकरे साहेब भाजपसोबत आहेत, राज ठाकरे साहेब सत्ताधाऱ्यांचं बाहुलं आहेत, मराठीचे ते हितचिंतक नाहीत. विशेष म्हणजे पुन्हा ट्विस्ट येताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी युती संदर्भात बोलू नका अशा सूचना नेत्यांना दिल्यात, तर एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका असे आदेश नेते आणि प्रवक्त्यांना दिलेत. राजसाहेब ठाकरे यांच्यावर किंवा यांच्या विरोधात बोलायचा विषय काय येतो. राजसाहेबांनी जो मेळावा होता, मराठी भाषा, मराठी भाषेची तळमळ आणि मराठी विचार जे त्यांनी जाहीर केलं होतं, ना कुठल्या पक्षाचा मेळावा ना कुठल्या झेंड्याचा मेळावा, त्या पद्धतीमध्ये त्यांनी भाषण केलं. त्यामुळे मराठीची तळमळ त्यांची दिसून आली. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलायचा आमचा विषयच येत नाही. राजसाहेब आमच्या विरोधात बोललेले नाही आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायची गरज काय. मेळाव्यात राज ठाकरेंचा फोकस मराठी विषयावरच होता, तर उद्धव ठाकरेंनी राजकीय टीका टिप्पणी करतानाच एकत्र आलोय आणि एकत्र राहणार असं जाहीरपणे बोलून दाखवलं. पण राज ठाकरेंच्या भाषणात मात्र मराठीची एकजूट कायम ठेवा हे भाषणाच्या शेवटचं एकच वाक्य होतं. मराठीच्या मुद्द्यावर जरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी निवडणुकीत युती होईल का हे मनसेकडून क्लिअर करण्यात आलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचा निर्णय उद्धव ठाकरेंना करावा लागेल. म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार का? मुंबई महापालिकेसाठी एकत्र यायचं की महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुकांसाठी? महापालिकांमध्ये एकत्र आलेच तर जागा वाटपाचं काय, हे अनेक मुद्दे आहेत. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आज एकत्र आलेलो आहोत, पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील. कारण त्यांचा धंदाच तो आहे. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजनिक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत.
उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षावर त्यांनी तोफखाना डागला त्या पद्धतीनं न करता राज ठाकरे हे जरा थोडंसं राखूनच बोलले होते त्याच वेळेस. आणि मराठी भाषेसंदर्भातच आपण बोललो अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि इतर त्यांच्या सवंगड्यांनी त्याचं कौतुकही केलं. तर एकंदर असं लक्षात येतं आहे की राज ठाकरे यांची अजूनही भूमिका स्पष्ट झालेली नाही. 20 वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अनाजी पंतानं अंतरपाट दूर केला म्हणत फडणवीसांवर जहरी टीका केली. पण आता पडळकरांनी ठाकरेंना सूर्याजी पिसाळची औलाद म्हटलंय. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोयत एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. तिकडं कोण वेळ पण मागणार आणि तिकडं भेटायला पण कोण येणार. सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे, सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे. राज ठाकरेंचे फडणवीसांसोबतही चांगले संबंध आहेत. तर माहीमच्या जागेवरून शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये अंतर निर्माण झालं होतं, पण त्यानंतर स्वतः शिंदेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी येऊन वाद दूर करण्याचा प्रयत्न केला. आता ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर शिंदेंचे राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका असे आदेश आणि राज ठाकरेंचेही उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरून भाष्य नको अशा सूचना भुवया उंचावणाऱ्या आहेत. विवेक गावंडे, अक्षय मंकणीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.